शायला आज संडे असून पण बोर होत खरं तर काय करावं माणसाने ऑफिसला गेलं तरी बोर होत आहे घरी बसलं तरी बोर होत हाँ एक काम जरूर कर सकते गँग कधी काम येणार गँग कधी काम येणार हॅलो हॅलो हा कुठे आहे तुम्ही लोक हा बोल ना. अरे कुठे आहे ते तर सांगा अरे झालं काय पण हा लवकर आहे लवकर आहे अरे लवकर आहे सांगतो मी अरे काय झालं या तर खरं आलं सांगतो जायला थांबाल अभी आएंगे ना मेरी गँग ह्या आल्याच्या कॉर्नर बोलवलंय मला बिनकामाचं हे मेहुल भाई बी फोन उचलले नाही कुठे लवकर घ्यायला या हा जायचंय हा या लवकर काय उद्योग काय भाई तू बस लवकर जायचंय आपल्याला तिकडं सरळ घ्या ए भाई काय झालं काय नाही असंच बोलवले बोल काय तर शूट करून घे ए काळ तोंड्या कपडे बदलली ना आता चल ये मी नाही येणार मारले येतो का? येऊ तिकडं. तर नमस्कार मित्रांनो नवीन कंटेंट घेऊन आलोय तुमच्यासाठी आम्ही लोक म्हणजे स्पेशली मी हे लोक आपले भाऊ बंधू गेस्ट येतात गेस्ट बघितलंय तुम्ही मला कुदळवला यांनी सांगितलं पण जाऊ दे चालते आज आपण शूट करणार आहे मित्र पॉडकास्ट म्हणजे बांधिलकी पॉडकास्ट जसं आपला शब्द आहे बांधिलकी तो आपण आज करणार आहे तर सुरू करू मेहुल शेठ सोबत एक प्रश्न नवीन आणि युनिक असा नाहीये पण मी विचारणार पहिला प्रश्न असा मेहुल शेठ तुमच्यासाठी स्पेसिफिकली असं नाहीये सगळ्यांसाठी देतो पण तुमच्याकडून सुरुवात की मैत्रीची सुरुवात कशी आणि कुठून झाली मैत्रीची सुरुवात खरं म्हणजे बोलायला गेलं तर आपल्या रायरेश्वर हां ती जी ट्रिप आपली प्लॅन झाली ती जी सक्सेसफुल ट्रिप त्यानंतर जी YB गँग हे हॅशटॅग सुरू केलं YB गँगचा अर्थ सांगता का तुम्ही आपला असं परिवाराचा ग्रुप आहे किंवा युट्यूब चॅनल आहे मग तुम्ही पारिवारिक ग्रुप मध्ये असं कसं नाव ठेवू शकता तुम्हीच ठेवलंय नाव येडे भाऊ बंद येते झूठ बोल रहा है येडे भाऊ बंद असं असं आहे का मला वाटलं यांची बांधिलकी त्यानंतर मग अजून वाढत झाली घट्ट मैत्री घट्ट काय संडास एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी बोलू शकतो फॅमिली ब्लॉग आहे गाणे पॉडकास्ट मध्ये आपण ब्लॉग कुठं तुझ्यावरच येतो तू सांग 2 वर्ष कुठं गायब होता हा नल्ला आहे नल्ला खरं नल्ला आहे अजून पण मैत्रीची सुरुवात माझी नाही तिथं लहानपणीपासून आहे पण हे जेव्हा भेटले 1 वर्षच होता नंतर 2 वर्ष कुठं काशी करत होता सांग त्याला भेटली होती CSK झालता ते 2 सांग बॅन झालता CSK बॅन स्वतःनं झालेला ते आहे अज्ञातवासात गेलता दाढी वाढवायला संन्यासी झालतो दिसतोय मी आणि असं गजब बेइज्जती है हा मग कुठं गायब होतं 2 वर्ष कुठं ते घरीच का पण असं का तो गॅप जो तुम्ही घेतला तो गॅप का घेतला भारतातल्या थायलंड मध्ये संन्यास घेत होता भारतातल्या थायलंड मध्ये तर ते पेठेचं नाव बोललो असतो बोललो कुठं नाही गायब होता काय कुठं नव्हतं पुस्तकं विकायला कधी कधी यायचो कधी कधी बी नाही यायचा रे कधी कधी बी नाही अख्खे 2 वर्ष गायब होता नाही, तो ऍक्च्युली मला माहिती तो काय करतो एकदम जेन्युइन सांगतो तो काही फॅमिली इश्यूज मध्ये अडकला होता तो त्याचा वेगळा एक ग्रुप तयार करत होता सांसारिक ग्रुप तोही ते काय त्याचा सक्सेसफुल झाला नाही संसारावरून आठवलं गावाकडे तुम्हाला एका पोरीने रिजेक्ट केलं त्याचं काय झालं तिचा काय विषय हा, मला पण माहिती आहे, हा कुठला विषय? ती काय बोलली मी सांग मला माहिती आहे ना तुला नाही माहिती मला माहिती आहे ती काय बोलली हा शहरातून गावातला माणूस कोण येतोय मला हा शहरातला गावातला माणूस नाही हवा शहरातला वाला माणूस काय पाहिजे. पण ये बड़ी अच्छी बात कही आप ठीक आहे तुला आता नाही सांगायचं तर हळूहळू येऊ आपण त्याच्याकडे पण ठीक आहे साहेब तुमचं कसं म्हणजे मैत्रिणी हे, हे, आपण दरवेळेस सांगतो आता पण सांगतो हा काय झालं काय? पहिले अँगल पहिले 100% साहेब भेटले हागायला अँगल बॉक्स कॅमेरात मी दिसलो पाहिजे आपल्याला फेमस हा. पाहिजे पहिले भेटले 100% साहेब एका टीम बीम मध्ये मस्त पैकी
मग त्याच्यानंतर हे भेटले, चुका करून करून हे माणसं भेटले. आम्ही चुका सुधरवलंय सुधारण्यासाठी. तुमच्या. हा. ऐकून घेतोयस का नाही हा. ना, आता जातो उठून. मग हे सुधारवणारे लोक आहेत की आम्ही काय चुका केल्या त्या ट्रेनिंग मध्ये, त्याचं कौरव ह्या माणसाचं एक होतं थोडा वरच्या पोस्टला. आम्ही म्हणलो होतो की हा हाय म्हणून एक ठेवला होता. आणि मेहुलबाई जसं म्हणले ना रायरेश्वर, त्याच्या अगोदर मेहुलबाई होते, पण मेहुल सर होते आमच्या सगळ्यांसाठी. हे एक मेहुल सरच होते थोडक्यात. ते माझ्यासाठी शेटच. तसं पूछा किसी ने तसं त्याच्या दिसण्यावर जाऊ नका, लय म्हातारे. ते मेहुल सरच होते. हाय हाय हाय. आणि मग त्याच्यानंतर एकदा रायरेश्वरला गेलं, मोठा माणूस थोडा लहान झाला आमच्या मध्ये. मग तिथून पुढं मेहुल भाई झाला. मग त्या रायरेश्वरच्या दिवशी ज्या त्या तावाने त्यांनी आमचे कान गरम केलेत ना, मग मेहुलबाई फॉर्म झाला. त्याच्यात अजून लोक ऍड झाले, ते आता लय जवळचे झाले किंवा हे झालं. भरपूर मोठा ग्रुप आहे आपला. जसं बालाजीच्या ट्रिप मध्ये होता किंवा हे सर नव्हते, त्यांचं जरा फॅमिली ते इश्यू होता, पण जुळलं. त्यांचं जरा 2 वर्ष अशी आमची भेट झाली. मग आम्ही काय सुटता नाही आता, जा म्हणलं तर जात नाही. ही तिघांपैकी ही सांगायची पद्धत मला जरा आवडली आहे. मेहुल शेटणी थोडक्यात उरकलंय, पण ती पण चांगली होती. बट सेकंडली तुमच्या संन्यासाचं काय कळलेलं नाहीये मला अजून. संन्यास म्हणजे काय, आपलं सगळं मोहमाया मुक्त. म्हणजे आम्ही मोहमाया असं म्हणायचं तुला. आणि पोरी काय सगळं मला सगळं बरं. आता सगळ्यांचा आवडता प्रश्न, मेहुल शेट लग्न कधी? हा, ब्लॉग मध्ये पोरी रिप्लाय देता येत ना, त्याच्यातलीच एखादी आहे आता. मी त्या ब्लॉग मध्ये Scripted असली तरी मी. लग्न कधी? बघू, देवाची कृपा. देवाची कृपा. 30 वर्ष झाले, होईना का? भाई मागच्या 2 वर्षापासून मी ऐकतोय देवाची कृपा. त्यांचं लग्न म्हणलं की देव बी डोळे झाकून शिवरात्रीला महादेवाला गेले, महादेव सुट्टी टाकून तिसरीकडे होते, हे तिथंच बसले टाळकुट. देवा दे ते मी डोंगरावर इथं नाही पोरगी. आता याच रीतीने आपण वळू एका रॅपिड फायर, छोटासा रॅपिड फायर राऊंड कडे. तिथं आपण फक्त 2 प्रश्न विचारणार आहे. आणि 2 प्रश्नापैकी एक जरी प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा चुकीचं दिलं तर त्या व्यक्तीला तिथंच गाणं म्हणायचं, तिथल्या तिथं ऑन दी स्पॉट. कळलं? सिंगिंग. तसं हा तर आहे भजन कीर्तन. तुमचं काय होगा? तेरा क्या होगा कालिया. तर आपण वळू यांच्याकडं. तर मेहुल शेठ, 2 प्रश्न तुमच्यासाठी. आणि उत्तर जर नाही दिलं किंवा एकाचं पण चुकीचं दिलं आणि एक पण नाही दिलं तर गावं लागेल. आणि इन्स्टंट आधीच सांगतो, चुकीचं पण दिलं तरी आणि उत्तर नाही दिलं तरी. पहिले 2 गाणे म्हणू. बरं, तुमच्याकडून पहिले 2 क्वेश्चन विचारून गेलो, नंतर मग आपण. नाही रॅपिड रॅपिड. ठीक आहे. पहिला प्रश्न, आजपर्यंत किती गर्लफ्रेंड होता? 3. शेवटचं रिसेंट गर्लफ्रेंडचं नाव काय? गाणं का? गाव मेहुल भाई गाणं. आजपर्यंत किती गर्लफ्रेंड पाठव? एकच क्वेश्चन तिघांना येणार. तुला मेन येतो क्वेश्चन. 3 मोजल्याच नाही. खोटं बोलला. हा, खोटं. बाई, गाणं म्हण. चल, गाणं म्हण. गाणं मी लिस्ट सांगू हा, शकतो. बोल. गाणं म्हण. बघा, मी नाव घेईन 3 पेक्षा जास्त निघतील. मी नाव घेईन, मी डायरेक्ट एक्सपोज कर. एका चापटीत खाली पडीन, दुसरी लागू बी देणार नाही. शंकर बाया गाणं म्हण. मला असं माहिती. गाणं म्हण. अरे गाणं म्हण. हे रडकंच आहे. रडका भाई, मला माहिती 3 होते. मी डायरेक्ट बोलतो गाणं म्हण. 3 होतं. गाणं म्हण. माझं उत्तर बरोबर. बघा, गाणं गायला मी लावणार. IGT मध्ये रडला खावा. जिंदगी सवार. किसी का सपना आता मी काय म्हणतो, तुझा प्रश्नाची बारी आता. स्टॉक का करतोय? लय नशीबवान पोरी. का तू बघतो म्हणून? बर्थडेला बॉयफ्रेंड ते जाऊ दे, तू स्टॉक का करतो? त्याच्यासाठीच ना असलं पाहिजे म्हणजे Apple birthday लावायचा. video. अरे ऍपलचा मोबाईल दिलाय गिफ्ट. आपल्याला अशी गर्लफ्रेंड भेटली तर काय लागतं यार. पोरं करतात, कधी कधी पोरीने केलेलं केवढं तीच भेटत झाली ना. नाही.
ती पण कसली आहे येडे हा. आणि तोंडाने. ठीक आहे ना येडा आहे काय यार, कसलं क्लासी लाईफ तोंडाने जर घाण आहे तर मग स्टॉप का करायचंय? कसल्या आयफोनच बघायचं तर स्टॉप का करायचं? कसल्या क्लासी लाईफ जगतात ते. चला वळूया आपण आता साहेबांच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर दुसरा प्रश्न साहेबांसाठी असा आहे की थोडा मैत्री रिलेटेड. धरधर एकदम धर धर धर. बोलता येणं पुढे बोल. बोलता येणं मैत्री रिलेटेड आहे. ठीक आहे Relax. Yes. गाणं तर म्हणायला लागेल. जर फक्त एवढंच, जर तुला फक्त आमच्या तिघांमधून चूज करायचं असेल एक जण तर मला वाटलं नव्हतं हे असणार आहे. गाणं म्हण. आओगे जब तुम ओ साजना अंगना फूल बंद करो हाथ जोड़ के मैं तरी काय म्हणतोय, 2-2 प्रश्न आपल्याला झालेच आहेत, तर याला बी 2-2 होऊन जाऊ दे. विचारा. हा, ठीक आहे ना. एवढं घाबरतो का मी? विचारा. एकच प्रश्न आहे त्याच्याकडे. जो तुला प्रश्न विचारला तिघांपैकी कोण? पागल ये पागल वो, पागल करे त्याच्या आधी. तर आपण वळू आपल्या पुढच्या सेगमेंट मध्ये, ज्याचं नाव आहे हरवलेला गालिब. बजा. तर आपण वळू आपल्या नवीन सेगमेंट कडे, जे आपण बोललोय हरवलेला गालिब. तर आता आपल्याकडे एक मोठे शायर आहे. मोठे आला मोठा शायर. हा शायर आपल्याला शायरी म्हणून दाखवणार आणि थोडा रोमॅन्टिक माहोलने आपण सुरू करूयात. तर सर प्लीज इरशाद. इरशाद. राउंड 1 ऐसे भी क्या गुरूर संभाल बैठे हो, ऐसा भी क्या गुरूर संभाल बैठे हो, दिल की बात दिल में दबा बैठे हो. वाह 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 वाह. क्यों? ऐसा भी क्या गुरूर संभाल बैठे हो, दिल की बात दिल में दबा बैठे हो, खामोशी भी तुम्हारी समझ आती है हमें, खामोशी भी तुम्हारी समझ आती है हमें, जब तुम अल्फाजों को छोड़ आंखों से बोल जाती हो. कौन है ये गुंगी? साली गूंगी. बाप इसका रे. जवाब तुम्हारा होने के बाद. बाप रे बाप. तो असं जर यांनी शायरी बोलल्यावर आम्हाला तर माघारच घ्यायला लागेल. पण ठीक आहे, आम्ही पण थोडी, मी पहिल्यांदा स्वतः मालक शायरी लिहिली याड्यांनो ऐका. निर्माचा. तर आपण शायरी बोलू. इरशाद. के उस हुस्न की क्या तारीफ करूं मैं गालिब, के उस हुस्न की क्या तारीफ करूं मैं गालिब, उसने तो हमें पर्दे में ही घायल कर दिया. कि उस हुस्न की क्या तारीफ करूं मैं गालिब, उसने तो हमें पर्दे में ही घायल कर दिया. अगर उठ जाता वो पर्दा थोड़ी फुर्सत से, अगर उड़ जाता वो पर्दा थोड़ी फुर्सत से, तो जान भी दे देते हम उसके लिए पूरी शिद्दत से. राउंड 2 तर अशा प्रकारे रोमॅन्टिक सेगमेंट झाल्यानंतर आपण वळूया एक थोडं रोस्टिंग फेजला, ज्याच्यामध्ये क्षितिज सर म्हणले की मी अर्पितचा साथ देणार आहे, कारण की तुम्हाला घट्ट पातळ मिटतर आहे. मीटर मला आपलं ना आपलं विषय का तो नसला तर मग हक्क आहे ना. त्यानंतर मग आम्ही दोघं म्हटलं की ठीक आहे, आता आम्ही उरलोच एकमेकांसाठी, तर मग ऍडजस्टमेंट कर ली. मेहुल शेटने मेरे साथ ऍडजस्ट कर लिया. हे कुठलं ऍडजस्टमेंट आहे मला अजून कळलं नाही. एक जाड एक लांब. हे कोणचा adjustment? तुमचं तरी कुठलं अरे वा, चांगलं. एकाला दाढी येते, एकाला येतच. ऍटलीस्ट वाळले मॅच तरी झाले. थोडं एका तर segment मॅचिंग ला. झालं. ठीक आहे चला ठीक आहे. वळूया. तर शेट परत शायर. दे. सुरुवात. शायरी वावाच्या लायक नाही, कारण या माणसासाठी. तर ठीक आहे. तेरी सेहत तेरी सेहत देख के सबको यकीन हो जाता है, तेरी सेहत देख के सबको यकीन हो जाता है कि दुनिया में भूखमरी नहीं, सिर्फ तू ज्यादा खाता है. साला खाते वक्त तू काय भाग जाता है? प्लेट लेके तो तू भाग जाता है, मेरी प्लेट लेके तो तू भाग जाता है. मी थोडा असं म्हणजे मी रोस्ट नाही करत, त्याचा माझा मित्र आहे, भाऊ आहे, त्यामुळे मी थोडं त्याची इज्जत वाढवतोय. तर पुढे जरा पुढे जरा कॅमेरा दिसतंय. 5 दिन तू सारखा दिसायला लागला. तर आमचा भाऊ क्षितिज भाऊ जेव्हा पोरी क्षितिज भाऊ सोबत ब्रेकअप करायला येतात, तेव्हा आमचा क्षितिज भाऊ टॉपिक जेव्हा पोरी क्षितिज भाऊ सोबत ब्रेकअप करायला जातात, तेव्हा आमचा क्षितिज भाऊ ऍटिट्यूड मध्ये उत्तर कसं देतो बघा, कि तेरी झुकी नजर तेरी हर अदा मुझे कह रही है दासता, तेरी झुकी नजर तेरी हर अदा मुझे कह रही है दासता, अरे जा
तो काय सोडशील मला, मीच सोडलो तुला. इज्जत आहे. हे शिट्ट्या नाही म्हणला, विषय पोरगी याला म्हणली आहे ना. नाही नाही, हा त्याला म्हणला. मला वाटलं म्हणलं ना इज्जत वाढवतो. तेरेच ग्रुप का मानून तेरा मार रहा है. हे असं आहे तुमचं. दोस्ती अशीच असते, दोस्ती अशीच अशीच असते. कधी पलटी पडत माहिती. ठीक आहे मग आता मी मारतो. घे राऊंड 3. दोस्ती अशीच असते ना. अजून एक मी मारणार, ही जी इज्जत घालवणार आता मला. इधर लगा, इधर दर्द हो रहा है. मार, मार. मी स्वतः लिहिली. ले, आपलं बोल. लिहू का, बोलू? वक. वक्तो तोंडाने वक्तृत्व बघा माझं येड्यांना, कळलं का? तर अशी शायरी आहे. क्षितिज आहे आमचा घाटकोपरचा शाहरुख खान, वाह. कारण पिक्चर बघितलं त्यांनी मेहू ना. क्षितिज आहे आमचा घाटकोपरचा शाहरुख खान, कारण पिक्चर बघितलं त्यांनी त्याला घाल. मेहू ना. नाव आहे त्याचं गोचिड आणि लावलंय 4 जणींनी त्याला चुना. ठीक, तुमच्याकडून काय? तुम्ही एकतर शायरी प्रेझेंट करणार तिसरी, नाही तर तुम्हाला पनिशमेंट. ना आपलं कसं माहिती आहे का, आपण थोडासा रोमॅन्टिक रोस्टिंग बिस्टिंग मित्रांची किंमत कमी नाही करत आपण. कसे डायरेक्ट पनिशमेंट रॉ लिंबू सरबत आहे डायरेक्ट. म्हणलंय ना, नाव आहे तुमच्याकडे, घ्या. थोकायचं नाहीये आणि प्यायचंय. प्यायचंय म्हणजे प्यायचंय. यमराजचा बैल दिसतो राहिला मला माहिती. म्हैस असती, क्या बोला तूने? म्हैस असती. बैल दिसतोय. वाचना येते. गेला आतमध्ये गेलाय. आता काय नाही वाटत ते मला. आता त्याला बघून मला माझे दात माझे एकदम आमलेट. चला क्षितिज आता सर, शिट्या हा मोठा आता भाऊ. तुमची बारी. कोण? तुम्हीच घ्या पटकीने. दारू प्यायची सवय असते. मला काय One झालं हे पिऊन यांच्या जबाबदारी आहे सगळे. माझ्यावर जबाबदारी. छाती टोकून घेतो मी. पी तू पी. रिॲक्शन हाईड केलेली आहे. विषयच नाही भाई. तर वळूया आपण आपल्या नवीन सेगमेंटला, कारण की ह्या पनिशमेंट मध्ये आली मला मजा. आणि नेक्स्ट जो चॅलेंज आहे त्याच्यामध्ये पण एक पनिशमेंट आहे. आता बघू, ती मला पण भुगतायला लागेल एखाद्या वेळेस, पण ठीक आहे, ऍडजस्ट करेन मी. तर वळूया आपण आपल्या नेक्स्ट सेगमेंटला, मित्र आणि त्यांचे चित्र. तर आपला सेगमेंट झालेला आहे चालू, मित्रांचे चित्र विचित्र. तर असं सेगमेंट आहे आपला मस्तपैकी. आता ह्यांना मी देणार एक प्राणी. तर आपण परत एज युजुअल टीम खेळतोय. आम्ही आणि मेहुल शेठ आणि 2 वायाला गेलेले कलाकार. तर आपण ह्यांना एक मस्तपैकी प्राणी सांगायचा आहे आणि ह्यांनी तो ड्रॉ करायचा आहे. ज्याचा चांगला असेल तो जिंकणार. आणि मला माहिती आहे यांची ड्रॉइंग किती चांगली आहे. माझी पण तशीच आहे गेलेली. मला क्वेश्चन आहे, प्राणी सांगितल्यानंतर मोबाईल मध्ये बघू शकतो? नाही, इमॅजिनेशन वर काढायचं. ए तोत्रे अरे बंद पड रे. तर करूया आपण स्टार्ट. तर तुम्हाला दोघांना प्राणी काढायचंय उंट. आणि तुमच्याकडे असणारे फक्त आणि फक्त 1 मिनिटाचा वेळ. याचं उंट डायनोसॉर उडत आहे. मागून उंट चालू केलं. तांबडे पोकळ लिंबूचं सरबत आहे. अरे उंट नाही, डायनासोर काढले. चालत होतं काढताना जरा तो बघ डायनोसॉर काढला. 30 सेकंड. पोलिओ झालेला आहे उंटाला. दमाने झालेला आहे. अरे डॉटेड उंट नव्हतं काढायचं रे. बरे दारा तुम्ही. अप्पा काढा लवकर. चला 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बस बस बस. 3 पायचा झालाय. माझी ऍटलिस्ट फिगर तरी आहे. आई शपथ.
हा उंट बघा फक्त तुम्ही, 3 हा पायाचा उंट. 3. म्हणजे एक काढलाय काय माहित नाही आणि हा दुसरा काढलाय तो कासव आहे, 3 कासव. पायाचा उंट आहे. आणि हा बघा डायनोसॉर उंट आणि शेपटी बघा पायापेक्षा मोठी आहे. कुबड आलेला डायनोसॉर आहे. काय म्हणणं आहे सर तुमचं ह्याच्यावर? पण ह्याच्यापेक्षा हे कधी बी चांगलं. ऍटलिस्ट तो उंटाच्या जवळ जवळ तरी गेला. चांगलं कोणतंच नाहीये, फक्त पूर्ण उंट काढलाय. ससा दोघाला बी ससा. ससा सोपा आहे. डायरेक्ट गोल चेहरा असतो आपल्या. तुझा ससा बघ आई बोलले. याचा ससा. याचा ससा बघ. माझा ससा हागायला बसला. शेपटी बघ कुठं चालली ती. एवढीच असते. कुत्र्यासारखी वर झाली. शेपटी थोडी वेगळी पण माझं झालेलं आहे. टाइम आहे आमच्याकडे अजून. प्रोग्रेस जिंकलोय. त्याच्यात ऍड ऑन करू शकता तुम्ही त्याच्यात. तिसरा पाय चौथा पाय बी काढणार. मिशा बिशा याचा ससा चांगला आहे रे जरा. मिशा बिशा काढ. चुकला, ससाला मिसत नसतं. चल भाई, सशाने अशी स्माईल नसते बाई. हे राहू दे. आमचा साचा हसरा आहे भाई, आमचा साचा हे हसरा बघ, हे आहे. बघ. जास्तीची मेजॉरिटी आहे. यारे उंदीर वाटते तो. उंदीर नाही, क्यूट ससा आहे तो बाई. ससा आहे. चल एवढं पण वाईट केलाय नाही. प्रयत्न मग- दोघांनी हा पण भाई, हा केलाय. ससा आहे बाई. हे बघा तुम्ही सांगा बघा, दोन्ही पण ससे तो इजिप्तचा ससा नाही याचा वाटत. ठीक आहे, चांगला आहे जरा जास्ती मान्य करतो, पण हा पण ससाच आहे. तो नाला ससा ससा आहे आहे. मग? फक्त ह्यो ते बसलेला कापूस- ससा आहे, त्यांनी असं लोळल्याला कापूस काढलं. कापूस भरलेला ससा आहे. टेडी बिअर जे आणतो ना तो ठीक आहे. हा जरासा मांजरी बरोबर राहतो आता. हा. त्याच्यामुळे थोडा मांजरीतला हा, रिफ्लेक्शन. मग हायब्रिड चला आलाय आता. का तो? फोर्स करके उसको ससा हायब्रिड बनाया. हायब्रिड आलाय का तो? तर चला आता पुढच्या अशा- segment ला अशा जाऊ आपण. रीतीने शिक्षा आता मी आणतो की ते काय ते आलो. तुम्ही हातला आपण. होते काहीतरी होतंय. कसं आहे आमचं गडी, कसं आहे गडी आमचं. आता मी माझी वारी. स्वतः मालक. एवढंच. तांबे देतो तू कम्प्लीट तर कर. अरे भाई, असं मी ग्लास घरून पितो, तुला काय सांगतो मला. ग्लास पित जाताना छोट्या ग्लासातच खटाकलाय. आणि ओके, आणि अशा प्रकारे मी स्वतः ओके. मालक असे घाणेरडे तोंड करतात. मी ओके, मला काहीच चालत नाही. त्रास होतोय, आतून त्रास होतोय, पण ओके. तर आलो आपण आपल्या लास्ट सेगमेंट पाशी, ज्याचं सेगमेंटचं नाव काहीच नाहीये आणि 4 लेमन शॉट तुम्हाला दिसतात. रॉंग आन्सर्स ओनली. म्हणजे खरं तर उत्तरं खरी द्यायची आहेत, म्हणजे सहीवाले आन्सर आप लोगों को देणे आहे. ज्याला पण प्रश्न विचारणार एकमेकांबद्दल, सपोज आम्ही क्षितिजबद्दल प्रश्न विचारलाय ह्या दोघांना, तर ह्या दोघांपैकी कुणी पण बरोबर उत्तर दिलं तर क्षितिजला हे प्यायला नाही लागत. पण जर चुकीचं दिलं तर क्षितिजला हे प्यायला लागत. आम्ही चुकीचं दिलं तर क्षितिज पिणार. क्षितिज पिणार. असं सोप्या भाषेत सांग. सोप्या भाषेत. तर पहिला प्रश्न, क्षितिजच्या टी शर्टचा कलर कोणता? नेव्ही ब्लू. कोणता आहे? पांढरा. पी पी चेअर्स चेअर्स. भाई चुकला काय? पी पी नेव्ही ब्लूच आहे भाई. तो मळून काळा झालाय. पांढरा झाला. नो रिॲक्शन बॉय. नो रिएक्शन बॉय. तर पुढचा प्रश्न, मेहुल शेठ साठी. मेहुल शेठ गोरे आहेत का काळे आहेत? काळे भाई, फुल काळे. आफ्रिकन. मला ऑरेंज कलर आफ्रिकन. दिसला. ऑरेंज कलर. आफ्रिकन आहे भाई. रिॲक्शन पार्ट 2. हे लोक लय डेंजर पितात ते. जाऊ दे, यांच्यावरच प्रश्न उरकतो. माझ्यापर्यंत येऊनच देत नाही. आता आमची बारी. आता तुमची आता आरपे राहिला ना. नाही थांब ना. माझं आता- तुमची आता- नको नको आरपे राहिलं की. बर मला विचारून घ्या, मग पुढचा विचारा. ठीक. बरं. आरप्या. माझा प्रश्न हा आहे की आरपे सज्जन आहे का? अरे लय एवढा सज्जन पोरगा मी अजूनपर्यंत पाहिलं नाही भाई.
नाही सज्जनच आहे, बरोबर आहे ना, मी एवढा आहे सज्जन सज्जन आहे, मी सज्जनच आहे. टोकर उचल. मागच्या सज्जनच ब्लॉग मध्ये आहे. पाहिलं असं जेव्हा आपण मॉल मध्ये गेलतो, पोरगी बघ पोरगी, इतका सज्जन एवढं सज्जन आहे बस. घोट घोट प्यायचं, घोट 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 पी. गोट गोट एक शॉट मध्ये नाही, एक थांबा रे. पे पूर्ण पहिलं तोंड माझं आंबट झालं. पे लवकर. नाही. माझ्या आली चला आता आपण नाही, podcast- अजून एक बाकी आहे. नाही नाही संपू पॉडकास्ट आपण इकडे आता अजून एक बाकी आहे. नाही बस झालं आजसाठी भाई, कशाला करायचं अजून एक बिजून एक काय नाही. अनुरागचं गर्लफ्रेंडचं नाव काय? उत्तर द्यायच्या अगोदर, संपलाय. उत्तर द्यायच्या अगोदर. अशा आता काय प्रकारे राहिलं नाही प्रश्नाला. आता हा विचार, तुला काय विचार? आमची चिंगू जॉईंट आहे आम्हाला व्हिडिओ कॉलवर. तर शेवटचा प्रश्न ती विचारणार आहे. पहिला अचानक भयानक चिंगूने एक प्रश्न ऍड केल्यामुळं ती एक प्रश्न सांगन. हा प्रश्न तुमचा मॅडम. शुअर. सो माझा असा प्रश्न आहे की माझ्यावर कोणाचं प्रेम नाहीये. हिच्यावर कुणाचं प्रेम नाहीये. नाहीये ना? रॉंग आन्सर आहे ना? wrong द्यायचंय. रॉंग द्यायचंय ना? नाही म्हणू शकत. परत सांग प्रश्न. ऐका, हा जे पिणार नाही त्याने असं सिद्ध होतं की त्या लोकांचं माझ्यावर प्रेम नाही. आता काय सगळ्यांनी मी नाही पिलो. अशा प्रकारे पाणी कुठे आहे? अशा प्रकारे हा पॉडकास्ट मी संपला असं इथं डिक्लेअर करतो. त्याला रोग भेटूया व्हायचा परत. असं याच्यानंतर मरण आहे, बंद कर. भेटू परत नवीन गेस्ट सोबत, नवीन दिवशी, नवीन भिडू, नवीन राज्य, हीच जागा, अशीच मजा. बाबाचे खेळ. डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला, डॉल्बी